नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. सगळ्यांना माहिती असलेली गोष्ट म्हणजे भूसंपादन झाल्यानंतर संबंधित भूसंपादन अधिकाऱ्यांना पैसे दिल्याशिवाय व्यवहार होत नाही. एक गृहस्थ होते, त्यांना पुण्यामध्ये अँटी करप्शन ब्युरोनी पकडलं होतं भूसंपादनाचे पैसे घेतात आणि त्यांनी टॉयलेटमधनं खाली पैसे टाकले होते. आणि तेव्हा पुण्यात चर्चा झाली होती की एका अधिकाऱ्याच्या टॉयलेटमधनं पैशाचा पाऊस पडला. ते गृहस्थ नंतर मराठवाड्यात गेले आणि ते तिथेही भूसंपादनाच्या कामाला लागले. तिथेही ते लाच घेताना पकडले आणि नंतर असं म्हणतात की त्या गृहस्थाकडं कमीत कमी 1,000 कोटी रुपयाची संपत्ती असेल आणि ते नंतर सन्मानानं निवृत्त झाले. आता मला प्रश्न पडला होता की विलास शिंदेंना, विलास शिंदेच की विलासरावांना ते पैसे कसे मिळाले नाही? तर हे तुम्ही गावचे सरपंच होते का कसं? मी माजी सरपंच आहे, मोठाडे गावचा माजी सरपंच. आणि ही जेव्हा चालू झालं निवड याचा रिंग रोडचा विषय, तेव्हापासून सुरुवातीच्या मीटिंगपासून मी याच्यामध्ये सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. त्यावेळा प्रांत आपले शिर्के साहेब होते आणि त्यांना सुद्धा आम्ही चांगल्या प्रकारची मदत केली की बाबा रिंग रोड तुमचा विरोध नाही रिंग रोडला? अजिबात नाही. जसा विलासरावचा नाही, तुमचा नाही, त्यांचा. रिंग रोड आज तुमचं किती झालं भूसंपादन? माझं 2 एकरचं भूसंपादन झालं. पोल्ट्रीची 2 शेड होती. हे सगळं भूसंपादन झालं. तर आम्ही त्यांना विरोध कुठलाच नाही केला. आमचं पण असं भावकीचं लिटिगेशन झालं होतं. पण नंतर ते बरेच दिवस ते चाललं. नंतर आम्ही ते मिटवतं घेतलं, एकमेकात सामंजस्य केलं. पण त्याच्यात जो वरचा 25% मोबदला मिळणार होता तो काही मिळालाच नाही. तो ते लिटिगेशन थोडं लेट पेमेंट काढायचं झालं, ते 5 पट जे मिळायचं ते तुम्हाला मिळालंच 4 नाही. 4 पटीनेच आम्हाला पैसे मिळाले. पण मग हे सगळे पैसे देत असताना चर्चा काय, किती टक्क्यांनी द्यायचे पैसे अधिकाऱ्यांना? हो, त्याच्यामध्ये भरपूर एजंट होते. पेमेंट काढायचं म्हटलं ते एजंट थ्रू ते, किंवा मग त्याच्यामध्ये बराच म्हणजे आर्थिक व्यवहार झाला. किती आर्थिक व्यवहार? असे फिक्स काही नव्हते. जसे शेतकऱ्याला जो गरजवंत आहे, जास्त ज्याला ज्या घाई आहे त्याचे टक्के हे वाढले. ज्याला काही निवांत होता, म्हणजे घाई केली नाही तर कमी. घाई केलेल्याला किती टक्के द्यावे लागले? 5-5, 10-10 टक्क्यापर्यंत लोकांनी काही दिले. आता समजा तुम्हाला किती कोटी मिळाले भूसंपादनात? मला साधारण 1 कोटी रुपये घ्यायचे. 3 कोटीचे 10% म्हणजे 30 लाख रुपये झाले की? हो. 30 लाख वाटायचे? 30 आमचे म्हणजे प्रत्येकाचे 10% घेतले असं नाही झाले. कुणाचे 20% घेतले असेल, कुणाचे 2% घेतले, कुणाचे 3%, कुणाचे 5%. म्हणजे असं फिक्स काय असं पण असा एकही माणूस नाहीये की विदाऊट पैसे घेता त्याचे पैसे मिळाले. असं पाहण्यात तर एक पण असं नाहीये की यांनी सांगितलं की मी 1 रुपयाही दिला नाही आणि पैसे झकास. किती? आता यांनी जे 2 कोटीचा विषय मांडला ना, तर माझी फॅमिली जॉईंट फॅमिली आहे माझी. आणि आम्हाला जवळजवळ 8.5 ते 9 कोटी रुपये आले. आम्हाला 8.5 ते 9 कोटी. आमचे जवळजवळ 50 ते 55 लोक होते त्याच्यामध्ये. आणि तेवढ्याला पैसे मी स्वतः त्याचं पुढाकार घेऊन बरं ते पैसे मला 1 रुपया न देता मला पैसे मिळालेले. तुम्ही नेते असल्यामुळे तुम्हाला शक्य आहे. आता ते मी बाकीचं काय बोलू शकत नाही, पण मी 1 रुपया न देता मला पैसे ठीक आहे, पण असं आहे आणि हे काही नवीन नाही. आता तुम्ही राजकारणात आहात, सार्वजनिक जीवनात आपण जपून बोलतो, बरोबर? मला तसं बोलायची गरज नाही, कारण मला हे माहिती आहे की ही भ्रष्ट अधिकाऱ्यांची खूप मोठी साखळी आहे. ती तोडण्याची जबाबदारी आहे राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती किंवा महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरती. आपण ज्या वेळेला भूसंपादनाचा कार्य हे बघितलं, मी 43,000 कोटीचा हा प्रकल्प आहे. त्यात समजा जर 11,000 कोटी रुपये केवळ भूसंपादनाला जात असतील, त्या 11,000 कोटीच्या तुम्ही 10% रक्कम पकडली तरी ते 1,000 कोटी रुपये होते. 1,000 कोटी रुपये जर अधिकारी घेत असतील एकच मार्गिक्रमेसाठी, किती अवघड. पण हे पैसे तरी सहज सोपे मिळाले का त्यालाही चक्रा मारले? ते पैसे मिळाले. एकदा डॉक्युमेंट झालं की RTGS केले त्यांनी. RTGS डायरेक्ट खात्यावर पैसे आले. त्यावरती RTGS आलं. आणि परिसरात किती एजंट सक्रिय होते? तसे भरपूर, म्हणजे प्रत्येक गाव वाईज कोण असायचे असे काही. एजंटाचं Direct काम अधिकारी वगैरे काय नाही. एजंट थ्रू मग आपण ते लवकर पैसे जर लवकर काढून घ्यायचं, आपलं जर डॉक्युमेंट लवकर करून घ्यायचं, एजंट थ्रू गेलं तर ते पैसे पण लवकर. आणि नाही, आता ए नावाचा एजंट तुमच्याशी अप्रोच झाला, मग तो काय म्हणायचा? आपण करू प्रयत्न, तुमचे पैसे काढून घेऊ आपण असे करून. किंवा काही वकिलांनी पण करून घेतले. झकास. वकिलाच्या थ्रू वकिलांनी पैसे घेतले आणि ते अधिकाऱ्यांना दिले. छान. असे पण झाले. आणि जमिनीचे भाव मधल्या काळात वाढले असतील? जमिनीचे भाव वाढले ना. किती होते पूर्वी एकरी? जमिनीचे भाव जवळजवळ दुप्पट झाले. पूर्वी काय भाव होते एकर? पूर्वी आता गोठवड्यातलं उदाहरण सांगतो मी. गोठवड्यात 5 लाख, 6 लाख रुपये, 8 लाख रुपये असं रोडची जमीन. तेच आता गोठवड्यामध्ये 20 ते 25 लाख रुपये गुंठा आलेला आहे. ठीक आहे. निव्वळ रिंग रोडचं काम चालू झालं. 25 ते 30 लाख रुपये गुंठा? गुंठा आता गोठवड्यामध्ये एकरीचा भाव होता 5-6 लाख एकरचा रुपये. हिशोबच नाही एकरचा. 25 लाखापर्यंतचा गोठवड्यातला रेट आहे आज. आपण पुणे रिंग रोड बद्दल बोलतो. हो, पुणे रिंग रोडच्या मुळे हा फरक झालाय तेवढा रेटचा. आणि नुसतं गोठवडच नाही, तर हे जे एरिया आहे टोटल, त्या टोटल एरियामध्ये दुपटीने भाव वाढलेले आहेत.
हो, तुम्ही तर गुंटेवारीचा हिशोब सांगायला लागली मला. हो गुंटेवारीच आहे. गुंटेवारीला किती एका गुंट्याला? आता 22 ते 25 लाख रुपये गुंठा आहे. गुंटा? हो मेन रोडला गोठवड्यामध्ये. छान. वस्तुस्थिती आहे साहेब ही. हं? जागा मिळत नाही. जागा मिळत नाही. हा रेट नक्कीच या रिंग रोडमुळे वाढलाय. भाई रिंग रोड हा चांगलाच आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. फक्त ही जी सिस्टीम आहे आणि ह्या पद्धतीने समजा आता विलासचा विषय घेतलाय तुम्ही, विलासचे जागेवरती समजा जागेचा इश्यू आहे, कोर्ट कचेरी जागेवर चाललेली आहे, तुम्ही जागेचं पेमेंट नका देऊ, पण तुम्ही जे त्याच्यावरती जी इमारत आहे ती विलासच्या नावाची आहे. आज पोल्ट्री शेड 600 फूट लांबीचं विलासचं आहे, म्हणजे काय बारीक नाही येते, त्याच्यामध्ये कोंबड्या आहेत किंवा गोठा आहे त्याचा, हे पेमेंट विलासला मिळायला पाहिजे ना. ह्या पेमेंटवरती नाही ना दुसरा दावा करू शकत, मग हे पेमेंट का नको द्यायला? पण तसे दिल्याची उदाहरणं आहेत का? तशी मी 25 उदाहरणं दिली तुम्हाला, एक किंवा दोन सांगा चला. असे आता मला ते घ्यावं लागेल नाही, याच्यावरती. नावं सोडून द्या. नाही, पण नावं अमक्या नाही. अमक्या गावात असं असं घडलं. 100% झालेले साहेब, 100%. म्हणजे ते कशा प्रकारे झाले ते मी नाही सांगत. बरं असे जरी जमिनीचे कोर्ट मॅटर असेल तर त्या जमिनीवरती ज्यांची शेड आहेत किंवा घरं आहेत त्यांचे मोबदले दिले गेलेले आहेत. विलासराव तुम्ही दिलं नाही का लाच? मग का तुम्हाला मागितलंय? आलेच एक दोन एजंट. काय भाव मागितले? त्यांनी किती म्हणले होते? काय 17-18% लोक म्हणून 18% दिले तर तुम्हाला पैसे मिळतील आज. खरं आहे का? हो सगळीकडे हेच. जसं लिटिगेशन असेल तसं तसं हो. हे पेमेंट कसं होतं, जसं लिटिगेशन असेल तसं. मला माहीत नाही खरं खोटं, पण हे जे शक्तिपीठ महामार्ग आहेत त्याच्या संदर्भामध्ये पण खूप लोक वेगळ्या पद्धतीचे तपशील देत आहेत आणि मला आशा आहे की ते तपशील खोटे ठरावेत. पण आधीचे सगळे अनुभव, आता बघा ना, हे रिंग रोडबद्दल बोलतोय, त्यांनी स्वतःच त्यांचं भूसंपादन झालं आहे, त्यांचे अनुभव सांगितले, राजकीय नेते सांगत आहेत, त्या सगळ्यांचा ह्या रिंग रोडला विरोध नाही आहे. पण ह्या निमित्ताने आपण काय पद्धतीची यंत्रणा उभा केलेली आहे हे दिसतं आणि हे पुन्हा कुटुंब उघड्यावरती आहे. आता ते बघूया या सगळ्या संदर्भात संबंधित यंत्रणा काय करतात. तुमचं शेड दिलंय म्हणताय ना तुम्ही तिकडं? नाही नाही, आज काल चालू केले काम, ते अजून त्याचं फायनल नाही. काय कोबा केला इथं अशा तडे गेले जातात. हं? दर्जा इन्कम आहे. म्हणजे ही सगळी माध्यमानं दखल घेतल्यानंतर ह्या जनावरासाठी त्यांनी शेड करून दिले, दिलं पण नाही. अजून चालूच आहे. आणि घर कधी करणार आहे? घर नाही, घराचं नाही. काहीच नाही. काय नाही. हे त्यांचं घर आहे जे तोडलेलं. दाखवा एकदा पुन्हा एकदा. नाही. आता पर्याय म्हणून तुम्हाला काय स्वीकारायचा पर्याय का इथंच राहणार? आता इथंच राहायचं जोपर्यंत आपल्याला हे करायचं. पण उद्या परत येतील 4-2 दिवसांनी आम्हाला इथे मोचलायला. भीषण आहे परिस्थिती. नाही साहेब, एक आहे की भले त्यांना तुम्ही घर नका बांधून देऊ, त्यांचा आहे तो मोबदला द्या ना तुम्ही. घर आणि त्यांचं नाही, मला आशा आहे की ह्या तो तर मोबदला आपल्या मिळाला नाही पाहिजे ह्या ना. कव्हरेज नंतर मला खात्री आहे की न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जो काही त्यांचा मोबदला कथितरित्या अडकला आहे हां. तो खरंच तिथं अडकलाय का, आणि जर अडकला असेल तर त्यात काही पर्यायी व्यवस्था करता येते का, नसेल समजा ती पर्यायी व्यवस्था होत तर तोपर्यंत त्यांना राहण्याची सरकार काय व्यवस्था करू शकतं का? असं नाही होऊ शकत. इतक्या बेजबाबदार पद्धतीने तुम्ही नाही वागू शकत. पण त्यांचा विरोध नाही आहे रिंग रोडला, हे सगळ्यात महत्त्वाचं. अजिबात काय विरोध? नाही नाही, अजिबात नाही. नाही. थांबूया विषय आपण. प्रोजेक्ट हा चांगलाच आहे, खरोखरचा चांगलाच आहे हा प्रोजेक्ट. या प्रोजेक्टला आमचा विरोधच नाही. ठीक. परंतु हे ज्या पद्धतीने चाललंय हम्म. भूसंपादनाचा विषय किंवा ह्यांचा मोबदला का थांबवला, त्याच्या मागचं कारण काय, त्याच्या मागचं लॉजिक काय, बाकीच्यांचं पेमेंट येतं ह्याचंच पेमेंट काय या येत नाही. प्रश्नाची उत्तर देतील ना संबंधित हे यंत्रणा. महत्त्वाचं बरोबर. थांबूया आपण. जे ना अधिकारी लोक मध्ये टक्केवारी घेतात हम्म. त्यांना अशी घ्यायला नाही पाहिजे. बिचाऱ्या शेतकऱ्याला पैसे दिलेत ना, हम्म. त्यांना त्याचा मोबदला द्या. हं? असे मध्ये खातात पैसे शेतकऱ्यांनी. आता हा आला असता अवकाळी, माझं सगळं हे भिजलं असतं, माझा प्रपंच आज उघड्यावर पडलाय. त्याला कोण जबाबदार सांगा ना. त्याचे कष्टाचे हक्काचे तरी त्याला द्या, एवढंच माझं जे म्हणणं आहे. त्याचे स्वतःचे आहेत. स्वतःचे आहेत त्याचे हक्काचे, एवढे तरी त्याला मिळू द्या.